सय्यारा सय्यारा आणि सय्यारा सय्यारा चित्रपटाची अगदीच लाट आलेली आहे संपूर्ण देशामध्ये तर आलीच आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये एवढी आली आहे की सगळीकडे जे थिएटर्स आहेत ते सय्याराचे शोज लागलेत आणि पॅक्ड शोज जातात, हाऊसफुल शोज जातात। आणि आपण सगळ्यांना माहिती आहे आपली जी युवा पिढी आहे ज्यांना आपण सो कॉल्ड जेनझी म्हणतो, त्यांनी तर हा चित्रपट उचलून धरलेला आहे आणि ज्या क्लिप्स येत आहेत त्या व्हायरल होत आहेत, कोण सलाईन लावून, कोणी रडून रडून लोळत आहे वगैरे। बरं, हे सगळ्याशी आपला संबंध नाही। आपला सध्या जो मुद्दा आहे तो आहे की ह्या सगळ्याचा इफेक्ट जो आहे तो मराठी चित्रपटांवरती पडतोय। म्हणजे ये रे ये रे पैसा 3 हा चित्रपट त्याच चित्रपटासोबत आला, परंतु त्याचे आता फक्त काही शोज उरलेले आहेत। हे मी पुराव्यासोबत बोलतोय, मी तुम्हाला बाजूला दाखवेनच नंतर सविस्तर। तर ह्याचा जो सगळ्याचा जो इफेक्ट आहे तो सगळा इफेक्ट मराठी चित्रपटांवर पडतोय, ह्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, एक आवाज उचलवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर जसं मी म्हटलं की सय्याराचं जे फॅड आहे, जी लाट आहे ती संपूर्ण देशामध्ये आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आलेली आहे आणि या सगळ्याचा असर मराठी चित्रपटांवरती पडतो आहे। ये रे ये रे पैसा 3 हा चित्रपट सुद्धा सय्यारा चित्रपटासोबतच रिलीज झाला होता आणि त्याचे आता जर का शोज पाहिले, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेन तर अवघे बोट्यावर मोजण्या इतके शोज आहेत आणि सय्याराचे शोज त्याच थिएटरमध्ये 22, 30 शो सुद्धा लागलेले आहेत त्या थिएटरमध्ये। तर मला कळत नाहीये की काय होतंय आणि किती ते व्हायरल होणार, अजून किती दिवस हा चित्रपट चालणार आहे सय्यारा हा चित्रपट, आणि त्यामुळे मराठी चित्रपटांचं किती मोठं नुकसान होतंय हे खरंच। कारण जो ये रे ये रे पैसा 3चा जो बजेट आहे तो जवळपास 4 ते 5 कोटीचा, मग जर का अजून चित्रपटाने आताशी 1 कोटीच्या वगैरे आसपास कमाई केली तर खूप मोठा डिझास्टर, अनेक पुढे चित्रपट येणार आहेत, त्यामुळे ते खूप डिझास्टर होणार आहेत। आणि स्पेशली मला खराब काय वाटतं ना की महाराष्ट्रामध्ये जिथे तुम्ही 20, 25 शो एखाद्या सय्यारा चित्रपटाला देतात, तर एक चित्रपटाचा शो मराठीला का नाही? तो राखीव शो ठेवायलाच पाहिजे प्रत्येक थिएटरने। आता थिएटर मालकांची चुकी आहे का? तर आहे पण आणि नाही पण। थिएटर मालकांची चुकी नाही आहे कारण ते कमर्शियलायझेशनचाच विचार करणार, त्यांना पैसे कमवायचे, त्यांना प्रॉफिट कमवायचं, रेव्हेन्यू कमवायचं, मग ते त्यांचा जो चित्रपट चालतोय ते त्याचे शो जास्त लावणारच। परंतु थिएटर मालकांची चुकी इथे आहे की तुम्ही निदान एक तरी शोज मराठीचा हा राखीव ठेवलाच पाहिजे। म्हणजे कोणताही मराठी चित्रपट असला तर तो लागलाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये, तरी ऍटलिस्ट असं एक नियम बनला पाहिजे। कारण अशा अनेक चित्रपट येतील सय्यारासारखे, मग तुम्ही 20 शोज लावणार आणि जर का मराठीचा एकही शो नाही, जर का चित्रपट चालतोय तरी पण, तर मग ते चुकीचं आहे आणि मग मराठी चित्रपट अशाने बनणारच नाही। तर मनसेनी हा एक आवाज उचललेला, मनसे जो आपल्याला माहिती आहे राज ठाकरे साहेबांचा पक्ष आहे, तर त्यांनी आवाज उचलला की किमान एक शो तरी लागलाच पाहिजे मराठीचा महाराष्ट्रामध्ये। तर ती कल्पना मला खूप आवडली आणि जे मराठीचं जे नुकसान होत आहे मराठी चित्रपटांचं ते खूप वाईट वाटतं। आता जर का आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा मिळालाय तर मग आपला मराठी चित्रपट बनतात, तर त्याच्यासाठी ते मराठी जे चित्रपटाचा जो पब्लिक आहे तो पाहायला जातो, तेव्हा त्याला जर का ते चित्रपटाचे शोज दिसले नाही तर मग काय फायदा ना। त्यामुळे सय्यारासारखे अनेक चित्रपट येतील आणि तुम्हाला बाजूला दाखवेनच की शोज हाऊसफुल जात आहेत, 20, 25 शोज मुंबईमध्ये सुद्धा आणि पुण्यामध्ये सुद्धा तीच हालत आहे। त्यामुळे हे एक लाट आहे ती थोड्या दिवसांनी किंवा तो चित्रपट अजून 2-3 हप्ता चालला आणि पुढे जाईल, परंतु अनेक असे चित्रपट येतील जेणेकरून म्हणजे एखादा असा सय्यारासारखा आला तर मग तुम्ही काय करणार ना, मराठीची गळचेपी होते, ते मराठी चित्रपटांची गळचेपी होते। तर मला वाटतं हे नुकसान होतंय खूप आणि हे नुकसान होऊ नये, किमान एक चित्रपटाचा शोज लागावा यासाठी आपण सगळ्यांनी आवाज उचलला पाहिजे असं कुठेतरी मनात वाटत होतं, म्हणून माझ्यातर्फे एक छोटासा युट्यूब चॅनल करण्याचा प्रयत्न केलाय। तर व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, सगळ्यांपर्यंत शेअर करा, एवढंच विनंती। इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू, तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।